नाही, मला मराठी लोकांनी विचारलंच नाही. खरंच विचारलं नाही. कारण मी आज जवळ-जवळ जे काही 40 वर्ष काम केलं ते हिंदीतच केलं. चांगला रोल आणि मेन रोल असलाच पाहिजे. त्याशिवाय मी करणारच नाही आता. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. आपल्या घरात एक गोड आजी असावी, ती तितकीच शिस्तबद्ध असावी, पण तिचा एक वेगळा स्वॅगही असावा. असंच काहीसं आपल्याला बाई आजींमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मी जिंकून घेईन सारं या मालिकेत या बाई आजी आपल्याला भेटणार आहेत. स्वागत आहे ताई लोकमत फिल्मीमध्ये. थँक यू, थँक यू, थँक यू. खरं खूप गोड आजी आम्हाला पाहायला मिळाली आहे. म्हणजे ही आजी आम्हाला गोडही दिसते, शिस्तबद्धही तितकीच दिसते कारण तिचं फील्ड टीचर हे आहे आणि प्लस तिचा एक वेगळा स्वॅग आहे तिच्या सगळ्या घरातल्यांसोबत. सो काय आहे ही बाई आजी आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे? बाई आजी ही एकदा एका शिक्षण संस्थेची संस्थापिका म्हणजे तिने स्थापन केलेली संस्था आहे आणि तिचं असं म्हणणं असतं म्हणजे मे बी ती फी पण घेत नसेल एखादं. तिचं असं म्हणणं असतं की आपल्या गावातल्या प्रत्येक मुलांनी शिकलं पाहिजे. कोणीही इलिटरेट राहता कामा नये आणि तो तिचा फार निस्वार्थीपणा असतो की त्यांना काहीही होऊ दे. काही म्हणजे कधी कोणी आलं नाही शाळेत असं कळलं तर ते त्यांच्या घरी जाऊन तिला घेऊन येईल. त्यांच्या घरातल्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवेल, पण मुलांना शिकवा. अशी कॅरेक्टर आहे तिची किंवा निस्वार्थी कॅरेक्टर एकदम, पण तेवढीच कडक आहे. आता टीचर आहे म्हटल्यानंतर कडक असणार. घरामध्ये पण ते इम्प्लिमेंट करते. काही चुकीचं वागलं कोणी तर ते पण करते ती. त्यामुळे पण खूप प्रेमळ आहे. पण तो प्रेमळपणा हावी नाही होऊन देत माहिती आहे. असं नाही की बाबा नुसतंच प्रेम द्यायचं आणि ह्याच्यावरच त्यांना शिस्त नाही, असं नाही. पण खूप प्रेमळ आहे, माईल्ड आहे. सांगते सुद्धा ते सुद्धा आरडाओरडा करून नाही सांगत. लागेल असं सांगते, की बरोबर कळलं पाहिजे किंवा नुसत्या नजरेत सांगते. त्यामुळे ते फार महत्त्वाचं असतं, की आपण त्यांना ज्यावेळेला कळलं पाहिजे त्यावेळेलाच कळलं पाहिजे. तुम्ही सारखंच ओरडत राहिलं तर माणसाला कोडगेपणा येतो मग. तर तसं नाही आहे ती कॅरेक्टर. खूप खूप खरी कॅरेक्टर. बरं ह्या सगळ्यासोबत मी जसं म्हटलं की स्वॅग आहे, तर तो स्वॅग कुठून आलाय बाई आजीमध्ये आणि अर्थात त्यांची जडणघडण तशी झाली आहे म्हणून तो स्वॅग आता ते पुढच्या पिढीकडे पण कॅरी फॉरवर्ड करतायत का? मला असं वाटतं, की मला माहीत नाही आहे, पण मला असं वाटतं, की ती खूप यंग एजमध्ये बहुतेक व्हिडिओ झाली असावी. अ, त्यामुळे इंडिपेंडन्सची सवय लागली. शानशोकीची सवय असेल एखाद्यावेळेस कारण दबे कपडे वगैरे घालते ती हं. आणि केसांची जशी तिची ठेवण आहे. त्यामुळे तो स्वॅग ती नव्या पिढीला सामावून घेते आणि त्यांच्या बाजूनी त्यांच्या बाजूने उभी राहते आणि त्यांना जे आवडतं तशी राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मग ते पण मोकळे होतात. असं होतं. नाहीतर त्यांना नुसताच धाक लागून चालणार नाही. ती आपली मैत्रीण आहे हे करण्यासाठी तिला काही चेंजेस करायला लागले असतील. राइट. म्हणून ती तशी झाली असेल असं मला वाटतं. हं. बरं हा स्वॅग लूकमध्येही पाहायला मिळतो. म्हणजे बाईआजींचा एक स्पेसिफिक सिग्नेचर लूक आहे. म्हणजे त्यांच्या मऊ साड्या असू देत किंवा त्यांच्या हातातलं हे पिंक घड्याळ असू देत. एक सिग्नेचर असं आहे आणि हे तुम्हाला सांगितलं होतं की अशी केसांची ठेवण आहे आणि असं-असं आपल्याला सगळं करायचंय. तेव्हा तुमची काय रिएक्शन नाही, नाही मला फारच आवडलं कारण नेहमी अंबाडी घालून काम केलेलं आहे. वागळे की दुनियामध्ये अंबाडा, आता मध्ये मी बालाजीचं केलं क्योंकि सास भी कभी त्याच्यात पण अंबाडा. म्हणजे मला त्याचा इतका कंटाळा आला होता. एक तर ते लावावे लागतात मुख्य म्हणजे आणि मॉडर्न का नसावी? म्हणजे आता इतका मॉडर्न जमाना झाला आहे. मॉडर्न का नसावी? हल्ली बायका किती मॉडर्न असतात 80-80 वर्षाच्या बायकासुद्धा. सो व्हाय नॉट? बरं हे घर तसं प्रोग्रेसिव्ह आहे खूप. तसं काही असं नाही की पुढारलेलं घर आहे ते. त्यामुळे व्हाय नॉट? मग बाईची का तशी नसते? आता हे घड्याळसुद्धा त्या अनिकेतने अमेरिकेहून येताना आणलंय. ते तिने घातलंय. पण तिने ते घातलं. असं नाही की बाबा नाही, छे छे मी नाही घालणार. असं नाही करत ती. नवीन स्वीकारते आणि त्यामुळे त्यांना पण मी जवळची वाटते. ते पण येऊन त्यांचे प्रोग्राम्स मला सांगू शकतात. मित्राच्या नात्याने. त्यामुळे हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि हे जास्तीत जास्त असावं असं मला वाटतं. हां, तुमचा धाक पण असावा, पण मैत्री पण असावी असं मला पर्सनल लाईफमध्ये पण वाटतं. ओके. भारतीताई आत्तापर्यंत अनेक माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहिलं आहे. खास करून हिंदी मालिकांमध्ये प्रेक्षकांचा एक ओळखीचा खूप जास्त जवळचा चेहरा होता. मराठी मालिका करायला एवढा उशीर का घेतला? एवढा वेळ का घेतला? आणि मराठीसाठी आधी पण ह्याच्या आधी ऑफर आलेल्या का? नाही, मला मराठी लोकांनी विचारलंच नाही. खरंच विचारलं नाही. कारण मी आज जवळ-जवळ जे काही 40 वर्ष काम केलं ते हिंदीतच केलं. पिक्चर हिंदीत केले, सीरियल्स हिंदीत केल्या, नाटकं पण काही 2-3 हिंदीत केली. नाटकं मी मराठीत खूप केली 20-25 वर्ष. पण ती पिढी आता नाही आहे. आता ती पिढी खूप मोठी झाली. त्यांना माहीत पण नाहीत माझी नाटकं. त्यामुळे सीरियल आणि हे मराठी पिक्चर आणि सीरियल दोन्ही माझं एकत्र मार्च महिन्यात आलेलं आहे. हो. म्हणजे 2026 चा मार्च हा माझ्या आयुष्यात लक्षात राहिलेला अर्थात. की पिक्चर पण त्या मराठी पहिला छोटे-छोटे केले म्हणजे असंच गेस्ट आर्टिस्ट म्हणून केले. पण मेन रोल
पहिलाच आला आहे. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की मला इतके चांगले रोल दोन्ही आले, हा पण आणि तिघीमधला पण. पण मालिका करताना प्रत्येकाचं असं असं की जे फिल्ममध्ये कामं करतात किंवा ज्यांनी नाटक केलं आहे त्यांची मालिकांच्या रोलच्या बाबतीत खूप स्पेसिफिक असतात की मला अशा टाईपचा रोल करायचा मला असे रोल नाही करायचे. सो तुमच्या बाबतीत असं काही होतं का की मला असे रोल आले पाहिजे तरच मी मराठी मालिकासाठी ही मालिका निवडेन? नाही, नाही. चांगला रोल आणि मेन रोल असलाच पाहिजे. त्याशिवाय मी करणारच नाही आता. आता इतकं केल्यानंतर परत दुय्यम रोल करण्यात मला पॉइंट नाही. आता ह्याच्यात पण मेन छबीच आहे, पण तरी त्यातली सेकंड कॅरेक्टर मीच आहे. तिला घडवते मीच. त्यामुळे तसा खूपच महत्त्वाचा रोल आहे. पिक्चरमध्ये मला अजिबात वाटलं नव्हतं मला एवढा मेन रोल येईल म्हणून. जे मला देवाच्या दयाने मिळाला. म्हणजे स्वामींची कृपा आहे की मला असा रोल मिळाला आणि मी चूज करताना असं काहीच बघत नाही. पण अ, एवढं बघते मी की मला किती किती एक्सपोजर आहे आणि काय आहे. अ, तेवढं बघूनच करते आता आणि आता तसे छोटे छोटे रोल येणार पण नाहीत माझ्याकडे. हां, मित्र म्हणून कोणीतरी बोलवलं म्हणून दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण अदरवाईज वाटेल तसा रोल आता घेऊन येणार पण आहे. म्हणजे इव्हन बालाजीमध्ये सुद्धा मला त्यांनी आधी सांगितलं होतं खूप खूप छान रोल होता. पण त्यांची स्टोरीच वेगळी झाली. त्यामुळे पण अशा सिरियलमध्ये स्टोरी वेगळं होण्याचं काही कारण नाही. कारण एक फॅमिलीच दाखवली आहे. त्यामुळे ते मी असा चांगला विचार केल्याशिवाय ती आता घेणार नाही. आणि आता झालं मला वाटतं मी माझं जे प्रूव्ह करायचं ते मला तिघीच्या निमित्ताने प्रूव्ह केलं. आता मला म्हणजे असं म्हणतात ना, की आयुष्याचं सर्कल पूर्ण झाल्यासारखं झालं मला तिघी करून. की आता झालं. मला जे करायचं तेवढं सगळं दाखवलं मी त्या पिक्चरमध्ये. येस. तसं आहे ते. ओके. बरं या मालिकेत छवीचं मेन कॅरेक्टर आहेच, पण आणखी एक विलनही आहे. आम्हाला बरेच प्रश्न पडलेत प्रोमो बघून, की एका ठिकाणी एक जण वाचवायचा प्रयत्न करते बाईआजींना आणि एक जण मारायचा प्रयत्न करते. सो हे नेमकं गमक काय आहे हे नाही, आम्हाला नाही. जाणून ती 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 स्टोरी सांगू शकत नाही मी. ती ते सस्पेन्स येतो त्यामुळे आम्ही नाही सांगू शकत. तर हे कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती आहे. ताई काय वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल? आत्ताही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की सगळेजण इंडिपेंडेंट असल्यामुळे प्रत्येकाचे काही ना काही प्रेफरन्सेस असतात. सो प्रत्येकजण स्वतः एकत्र असं राहणं प्रेफर नाही करत आत्ता काही घरातल्या मुंबईतल्या काही गोष्टींमुळे. काय वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुमचं मत काय? कारण तुम्ही सगळ्याजणी खूप छान एकत्र राहिलेला आहात. माझं मत फारच वेगळं आहे. मला फारच आवडतं एकत्र कुटुंब. कारण मी सासरमध्ये पण एकत्र कुटुंब होतं. माझ्या आजीकडे पण एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे खूप असतात. आता तोटे काय असतात तर ते त्यांच्या प्रत्येकाच्या मानसिकतेवर असतात, की आम्हाला न्यूक्लिअर फॅमिलीच काय पाहिजे. कधी-कधी जागा छोटी पडते. काही म्हणजे मुद्दाम कोणी वेगळे होतात अशी आहेत माणसं. पण कधी-कधी त्यांना विचारणा करता येत नाही. म्हणजे लांब राहून सुद्धा ते एकत्र राहण्याचं काय असतात. त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे आपण जजमेंट नाही करू शकत. पण माझ्या दृष्टीने म्हणशील तर मला खूप आवडायचं एकत्र पण मला सुद्धा तसंच झालं ना, की मुलं झाली, सगळ्यांनाच मुलं झाली, मग मला वेगळं व्हावंच लागलं. सो ते दॅट डझंट मीन की मी त्यांच्या संपर्कात नव्हते. सो हे फायदे असतात, ते तोटे पण असतात. या प्रोमोमधनं एक गोड आजी आमच्या समोर आली आणि ही आजी प्रत्येकांना हवी-हवीशी वाटेल. पण तुमचं तुमच्या आजीसोबतचं नातं कसं होतं ते? माझ्या आजीसोबतचं नातं खूप छान होतं. फक्त ती मैत्रीण नव्हती, कारण ती त्या काळची होती. म्हणजे मी म्हणते ती 40ची आणि 30ची वगैरे होती ती. त्यामुळे पण असं तिने आम्हाला कधीच अडवलं नाही. आम्हाला हे करू नको, ते करू नको सांगितलं नाही अजिबात. माझ्या आईला नाही तिने सांगितलं तर मला काय सांगणार ती. त्यामुळे मला तर कौतुकच वाटायचं तिचं त्यावेळीसुद्धा, की काहीच तिला असं टिपिकल आजी असते तशी फक्त एवढंच म्हणायची ती. आमचा दरवाजा आमचं घर एकदम मेन बाजीराव रोडवर होतं. त्याला खिडक्या होत्या अशा आणि आम्ही चौघीजणी दिसायला बऱ्या होतो. त्यामुळे ते आम्ही खिडकीत उभं राहिलं की बरं तिच्यावर जबाबदारी होती ना. आई-वडील मुंबईला असायचे. त्यामुळे खिडकीत उभं राहिलं की म्हणायची, "खिडकीत उभं राहायचं नाही." एवढंच म्हणायची ती फक्त. बाकी तिने आम्हाला कधी दरडावलं नाही, काही नाही. पण धाकही होता आणि प्रेमही होती, मायाही होती. नक्कीच आणि अशीच आजी आता आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळणार आहे. सो खूप खूप शुभेच्छा आहेत ताई. ती बॉपकेटवाली आहे बस बाकी काही फ्रेंडली आहे हे महत्वाचं आहे. थँक सो मच ताई आणि खूप खूप शुभेच्छा आहेत थँक तुम्हाला. यू, थँक यू.